आपला आजचा व्हिडिओ ई-के-वाय-सी झालेली नाही ताई, म्हणून हप्ता बंद झालाय. ई-के-वाय-सी केली ताई, तरी आम्हाला हप्ता येत नाहीये. आता जेवढ्याही महिलांना हप्ता येत नसेल, त्याचे कारण कुठलेही असू द्या, कुठलेही तुमचे कारण असू द्या. जर तुम्हाला हप्ता मिळत नसेल, तर हा व्हिडिओ जरूर पहा. अजून एक ह्याच्यामध्ये सांगणार आहे. या व्हिडिओच्या अंतर्गत तुम्हाला हप्ता येत नसेल, तर काय करायचं आहे, कुठे जायचं आहे, ही सगळी माहिती तुम्हाला देणार आहे. तुम्हाला कसं समजेल की तुम्हाला लाभ का मिळत नाही, तुमचा हप्ता का बंद झाला आहे. या व्हिडिओमध्ये सविस्तर तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. त्यामुळं माझा हा व्हिडिओ ज्या महिलांना लाभ मिळत नाही त्या महिलांसाठी आहे. त्यामुळं जास्तीत जास्त महिलांना या व्हिडिओला शेअर करा. तुम्हाला या व्हिडिओच्या अंतर्गत जर काही समजलं नाही तर मला कमेंट करा, पण मला वाटत नाही की तुमच्या कुठल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आजपर्यंत मिळालेलं नाही. तर या व्हिडिओच्या अंतर्गत कन्फर्म तुम्हाला समजणार आहे की तुमचा लाभ का बंद झालेला आहे. तुम्हाला कसं कळेल की तुम्हाला हप्ता येत नाही. एक मात्र माझी नक्की या ठिकाणी तुम्हाला विनंती असणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, त्यानंतर मला तुम्ही कमेंट करा आणि मला 100% खात्री आहे की तुमचा हा प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह होणार आहे की तुम्हाला हप्ता का येत नाही. चला व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो मी सांगितल्याप्रमाणे ई-के-वाय-सी संदर्भात आहे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा घेऊ. ज्या महिलांची के-वाय-सी झालेली आहे, ऐका, ज्या महिलांची के-वाय-सी झालेली आहे त्या महिलांना हप्ता मिळत नाही. आता ह्याचे कारण काय आहेत? जर तुम्ही के-वाय-सी केलेली आहे आणि तुम्हाला आता हप्ता मिळत नाही, तर ह्याचं कारण, आता हे तुमची के-वाय-सी डिसेंबरमध्ये झाली असेल, नोव्हेंबरमध्ये झाली असेल, तुमची के-वाय-सी कधी पण झाली असेल आपल्या डिसेंबरपर्यंत, पण तुमचा हा लाभ बंद झालाय, तुम्हाला ई के-वाय-सी करूनही हप्ता मिळत नाही. तर त्या प्रश्नाचं पहिलं उत्तर देते. बघा, आता तुम्ही ई के-वाय-सी केलेली आहे आणि तुम्हाला लाभ मिळत नाही. आता ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, तर जर तुमची ई के-वाय-सी करते वेळेस 2 प्रश्न जर तुमचे चुकले असतील, ते जे आता आपल्याला ई के-वाय-सी दुरुस्ती करायला दिलं होतं ना वेळ, जर तुमचे ते प्रश्न चुकले असतील तर तुम्हाला ई के-वाय-सीची दुरुस्ती करायची होती. जर तुम्ही ई के-वाय-सीची दुरुस्ती केली असेल तर तुम्हाला लाभ पुढे मिळणार आहे, काळजी करू नका. फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नसेल आणि मार्च महिन्यामध्ये ई के-वाय-सीची दुरुस्ती केली असेल तरी सुद्धा तुम्हाला पुढचा मार्च महिन्याचा हप्ता नक्की मिळेल, पात्र असाल तुम्ही तर. आलं लक्षात? आता ह्याच्यामध्ये ई के-वाय-सी केली ताई पण तरी आम्हाला लाभ मिळत नाही. मग तुम्ही निकषामध्ये बसत नाही का योजनेच्या, म्हणून तुमचा फॉर्म अपात्र झाला आहे का? तुमच्याकडे 4 व्हीलर आहे का? उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती आहे का? किंवा मग तुमच्याकडं कुटुंबामध्ये कोणीही ITR भरतंय का? एका कुटुंबात किती महिलांनी लाभ घेतलेला आहे? हे आपल्या योजनेच्या अंतर्गत निकष आहेत. या निकषाच्या अनुसार जर तुम्ही निकषामध्ये बसत नसाल तर तुमचा लाभ हा बंद होणार आहे, तुमचा फॉर्म अपात्र होणार आहे. काळजी करू नका. तुम्हाला काय करायचं आहे ते पुढे सांगणारच आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला लाभ मिळत नसणार आहे. आता हा झाला ज्यांनी ई के-वाय-सी केली ना त्यांच्यासाठीचा मुद्दा की त्यांचा लाभ बंद झालेला आहे. मग तुमचा लाभ ई के-वाय-सी केल्यामुळे बंद झाला असेल किंवा तुम्ही जूनमध्ये जरी तुम्ही के-वाय-सी केली नसेल आणि जूनमध्ये जरी लाभ तुमचा बंद झाला ना, त्यांच्यासाठी हेच नियम आहेत की तुम्ही निकषामध्ये बसत नसाल म्हणून तुमचा जो आहे तो लाभ बंद झालेला आहे. आलं लक्षात? आता हा मुद्दा क्लिअर. आता येऊ ज्या महिलांनी के-वाय-सी केलीच नाही, विविध कारणामुळे आमच्या बऱ्याच लाडक्या बहिणींची ई के-वाय-सी झालेली नाही, म्हणून त्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळत नाही. आता ह्याच्यासाठी काय करावं लागणार आहे? ह्याच्यासाठी काहीच करायचं नाहीये. जोपर्यंत तुम्ही ई के-वाय-सी करणार नाही आणि पात्र ठरणार नाही तोपर्यंत तुम्हाला जो आहे तो आपल्या या योजनेच्या अंतर्गत हप्ता मिळणार नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये काय नियम अटी आहेत, तर ई के-वाय-सी होणं बंधनकारक होतं. आता तुम्ही कुठल्याही कारणास्तव जर अजून ई के-वाय-सी केलेली नाही तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. जेव्हा पोर्टल सुरू होईल तेव्हाच तुमची ई के-वाय-सी होणार आहे. आता सध्या तुम्ही कुठेच ई के-वाय-सी करू शकत नाही. तुमची ई के-वाय-सी होणार नाही. चुकीच्या मेसेजला बळी पडू नका. बरेच फ्रॉड चालू आहेत. कुठल्या पण लिंक पाठवत आहेत की याच्यावर जा आणि ई के-वाय-सी करा. माझ्याकडे काल व्हिडिओ आला होता की आता सध्या ई के-वाय-सी तुम्ही करू शकता, करा ई के-वाय-सी म्हणून मी सांगते तुम्हाला, आता सध्या आपल्या सरकारच्या अंतर्गत या योजनेचे ई के-वाय-सीचं पोर्टल बंद आहे. त्यामुळे कोणीही ई के-वाय-सी कुठेही करू शकत नाही. चुकीच्या अफवांना बळी पडू नका. आलं लक्षात? 2 प्रश्नांची उत्तरं दिली, संपलं. आता ह्याच्यामध्ये येऊ ई के-वाय-सी दुरुस्तीला. जर तुमची ई के-वाय-सी दुरुस्ती झाली असेल, लक्षात घ्या, जर तुमची ई के-वाय-सी दुरुस्ती झाली असेल, मगाशी पण सांगितलं, तर तुम्हाला लाभ मिळणार आहे पुढे, काळजी करू नका. आलं का लक्षात? आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो असा आहे
की ताई आम्ही जेव्हा ची आता ई-के-वाय-सी दुरुस्ती करायला जात होतो तेव्हा आम्हाला हा आधार क्रमांक ई-के-वाय-सी दुरुस्ती यादीमध्ये नाही असं दाखवत होतं. तर ह्याचा अर्थ असा आहे की तुमची ई-के-वाय-सी झाली असेल किंवा तुम्ही या योजनेच्या अंतर्गत पात्र नसाल किंवा तुमचं नाव त्या यादीमध्ये नसेल किंवा तुमचे जे 2 प्रश्न होते ते चूक झाली नसेल म्हणून तुमचं त्या यादीमध्ये नाव नाहीये. लक्षात घ्या, इथे सुद्धा जर तुम्ही पात्र असाल, तुमची ई-के-वाय-सी अगोदर झालेली असेल तर तुम्हाला लाभ मिळणार आहे, काळजी करू नका. आता येऊ दुसऱ्या मुद्द्याकडे. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ताई आमचा जो हप्ता आहे तो नोव्हेंबरमध्ये बंद झालाय, अजून आम्हाला हप्ता मिळत नाही, आम्ही ई-के-वाय-सी सुद्धा केलेली आहे, काय करावं? तर याच्यामध्ये तुम्हाला एकच सांगणार आहे, जर तुम्हाला आत्ता हप्ता मिळत नाही आणि ई-के-वाय-सी केलेली आहे तर तुम्हाला काय करायचं आहे बघा. या ठिकाणी जेवढ्याही माझ्या लाडक्या बहिणी आत्ता आहेत, ज्यांचा लाभ विविध कारणामुळे बंद झालाय पण तुम्हाला ते कारणच समजत नाही, कुठे जावं काय करावं ते समजत नाही, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर देणार आहे. ह्याचं उत्तर जे आहे ते असं आहे, जर तुमचा लाभ बंद झालेला आहे तो तुमचा लाभ कधी पण बंद झालेला असू द्या, कधीही बंद झालेला असू द्या, ई-के-वाय-सी केलेली आहे आणि तुमचा लाभ बंद झालेला आहे, कधीही तुमचा लाभ बंद झाला असेल, तुम्हाला एकही हप्ता अजून मिळालेला नसेल, तर या संदर्भामध्ये एकच सांगणार आहे, तुमच्या इथे ई सेवा केंद्रात जाऊ शकता, तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक करू शकता, तुमच्या सेतू केंद्रामध्ये जाऊ शकता, तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक करू शकता, किंवा सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा ह्याच्यामध्ये ऑप्शन आहे, तुमच्या जिल्ह्यातील महिला बाल कल्याण विभागाला जा आणि तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक करून घ्या. मला एकच सांगायचंय, जोपर्यंत तुम्ही तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक नाही करणार तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तुमचा लाभ का बंद झालाय. मी हे खूप वेळा सांगितलंय, तुम्ही वारंवार मला व्हॉट्सअप मेसेज करताय, वारंवार मला कमेंट करताय, पण काही उपयोग नाही. तुमच्या फॉर्मचं स्टेटस मी चेक नाही करू शकणार, कारण एक व्यक्ती नाही या योजनेच्या अंतर्गत ज्यांचा लाभ बंद झालाय. माझं काम आहे तुम्हाला सांगणं, ऐकायचं की नाही हे तुम्ही ठरवा. मी खूप वेळा सांगितलंय, लाभ मिळत नाही तर फॉर्मचं स्टेटस चेक करा आणि तिथं तुम्हाला काय दिसतंय, तुमचा लाभ कशामुळे बंद झाला, मला जरूर कमेंट करा. मी तुमच्या त्या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांवर व्हिडिओ जरूर शेअर करते. तुम्हाला सांगते की तुमचा फॉर्म जर त्या कारणामुळे बंद झाला तर तुमचं जे कारण आहे तुमचं फॉर्म बंद व्हायचं किंवा तुमचं लाभ बंद व्हायचं जे कारण आहे ते मला सांगा. फॉर्मचं स्टेटस चेक करून तुमच्या त्या विषयावर मी सविस्तर व्हिडिओ शेअर करते, तुम्हाला समजेल की पुढे तुमचा लाभ चालू होईल का नाही होणार. ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणीच मार्गदर्शन करू शकत नाही, तुमचं कोणीच काही करू शकत नाही, अगदी महिला बाल कल्याण विभाग पण इथे काही करू शकत नाही, कारण ही योजना टोटली ऑनलाईन आहे. कोणी फसवत असेल, मी करून देतो म्हणत असेल तर तिथे सुद्धा बळी पडू नका. ही योजना पूर्ण ऑनलाईन आहे. ह्याच्या अंतर्गत आपण सरकारला मेसेज पाठवू शकतो, सरकारला आपण सांगू शकतो की हा प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. जसं आतापर्यंत आपण सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, फक्त आता ई-के-वाय-सी बऱ्याच महिलांची झालेली नाही, त्यांच्यासाठी आपण प्रयत्न करतोय की पोर्टल चालू व्हावं म्हणून. बरोबर, हा मुद्दा लक्षात आला. त्यामुळं आत्ता जर तुमचा लाभ बंद झालाय, कारण कुठलं पण असू द्या, तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक करा. मी हे खूप वेळा सांगितलंय, कुठं जायचं ते पण सांगितलंय. तुमच्या फॉर्मचं स्टेटस जेव्हा तुम्ही चेक कराल तेव्हा तुम्हाला समजेल की तुमचा लाभ का बंद झाला. आलं का लक्षात? तर मला असं वाटतं ही माहिती तुम्हाला समजली असेल. माझी माहिती तुम्हाला समजली असेल तर नक्कीच माझ्या इतर लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा. तुमचा लाभ का बंद झाला तर मी सांगितलेली प्रक्रिया करा आणि आपले व्हिडिओ फॉलो करा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी खात्रीशीर तुम्हाला देणार आहे आणि काय करावं लागणार आहे तेही सांगणार आहे. त्यामुळे नक्कीच मला असं वाटतं ही माहिती समजली असेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.